2026 मध्ये या 3 राशींवर शनीची 6.5 इतकी वर्षे राहील. प्रभाव करावा लागेल अडचणींचा सामना. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा आणि आपल्या या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. शनीची 6.5 कठीण मानली जाते. ज्यांच्या राशीवर 6.5चा प्रभाव असते त्यांना जीवनात काही अडचणींचा सामना करावा लागतो. चला तर मग पाहूया 2026 मध्ये शनीच्या गोचरामुळे कोणकोणत्या राशींवर 6.5चा प्रभाव राहणार आहे. शनीचं गोचर खूपच हळू असतं. त्यामुळे कर्मफळ देणारा शनी एक पूर्ण राशीचक्र फिरायला साधारण 30 वर्ष घेतो. सध्या शनी मीन राशीत आहे. 2026 मध्ये शनीची राशी बदलणार नाही आणि तो गुरूच्या मीन राशीतच राहणार आहे. शनीची 6.5 कठीण मानली जाते. ज्यांच्या राशींवर 6.5चा प्रभाव असतो त्यांना जीवनात काही अडचणींचा सामना करावा लागतो. चला तर मग पाहूया 2024 मध्ये शनीच्या गोचरामुळे कोणकोणत्या राशींवर 6.5चा प्रभाव राहणार आहे. शनीची 6.5 म्हणजे काय? जेव्हा शनी ग्रह जन्म राशीतून 12व्या पहिल्या मग दुसऱ्या भावात जातो तेव्हा शनीची 6.5 सुरू होते. शनीची ही अवस्था साधारण 7.5 वर्ष टिकते. ती 3 भागात विभागली असते. प्रत्येक भाग साधारण दीड वर्षाचा असतो. ज्योतिषानुसार सध्या शनी मीन राशीत आहे आणि 2026 मध्येही तो या राशीतच राहणार आहे. त्यामुळे शनीच्या गोचरामुळे मेष, कुंभ आणि मीन राशींवर 6.5चा प्रभाव राहील. तसेच सिंह आणि धनु राशींवर शनीचे ध्येय लागू राहणार आहे. तर पहिली राशी मेष राशी. मेष राशीवर शनीच्या 6.5चा पहिला टप्पा राहील. दुसरी राशी मीन राशी. मीन राशीवर शनीच्या 6.5चा दुसरा टप्पा राहील. कुंभ राशी. कुंभ राशीवर शनीच्या 6.5चा तिसरा टप्पा राहील. तर मित्रांनो हे आहे राशी. तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या WhatsApp ग्रुपला देखील जॉइन करा. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.